नॉन स्ट्राईकला जितेंद्र वैती, जितूबाई. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाजी घेऊन येतात आमचे मित्र महेश भोईर. ओ हो सूझबूझ के साथ धनेश भोईर. काय चाललंय आणि धावचीत बाद घेण्याचा संभव, परंतु पोहोचलेले आहेत धनेश भोईर. जबरदस्त. विकी पटाडेकरांना 1000 रुपये प्रत्येक कॅच मागे. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांघिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील महेश. सर्कलचं षटक महत्वपूर्ण असं षटक टाकण्याचा निर्णय त्यांच्या संघाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. ती कोणत्या पद्धतीने पार पाडतात तर बघायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. लवकरात लवकर फास्ट खेळायचं आहे. डेम बाय बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज तयार. आगळं वेगळं आयोजन नियोजन गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीगच्या वतीने फायनलचे 2 सामने राहिलेले. दरम्यान महेश भोईर यांचा पुढचा चेंडू समोर आहे. तळकेबल फलंदाज सुनील. ओ हो महेश अनुभवी गोलंदाज अनुभवी फलंदाज यांच्यातली लढत, परंतु धावसंख्येत 1 ने भर होते. आणि संघाचं खातं खोलताय पुन्हा एकदा. आता मात्र जितू वैती डावखुरे फलंदाज. चहावाला पण हजाम आहे ना, जंगम चाय म्हणून असेल बघ. जंगम पुन्हा एकदा तू नको, तू पिऊन आलेस काय बी बोलू नको. महेश भोईर खेळण्यासाठी सज्ज. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचं. फायनल मध्ये प्रवेश केलाय. तुमच्या 4ही संघांना मेडल मिळणार आहेत, बक्षीस मिळणार आहेत, तरी सुद्धा पटापट आपण खेळायचं आहे. चारही संघांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा महेश भोईर यांनी टाकलेला चेंडू त्यावर आता मात्र हा चौकार. जितेंद्र वैती तडकाबाज फलंदाज अनुभवी फलंदाज जितेंद्र वैती आणि सुनील पाटील जुने गोल्डन स्टार हे खेळतायत व आपली जुनी कामगिरी वयाने जरी थोडे मोठे वयाने जरी वाढले असतील, परंतु त्यांचा अनुभव दांडगा अनुभव तो अजूनही त्यांच्या शरीरात भिनलेला आहे व त्याचंच प्रतीक दाखवताना ते या ठिकाणी खेळत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा महेश भोईर स्वतःला सावरून संघ सावरण्याच्या प्रयत्नात. पुढचा चेंडू महेश भोईर यांचा. समोर आहेत ते तडकेबाज फलंदाज डावखुरे फलंदाज जितेंद्र वैती यांना पुढचा चेंडू. हो 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 आता मात्र महेश भोईर यांनी टाकलं. आधी तू मैमाच्या स्वरूपात बघायचं आहे आणि दरम्यान चोरटी धाव पूर्ण होतीये. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होते ती 6 बिनबाद 6. सतीश शिंदे या ठिकाणी दिनेश वैती धनेश भोईर गणेश पाटील ओ हो रामेश्वर वैती लेजंड लेजंड सर्व खेळण्यासाठी सज्ज आहेत. वैभव वैती आता मात्र समजूतदार पद्धतीने मारलेला फटका आणि कालचा स्टार या ठिकाणी आहे मानस. ओ हो मानस चांगलं क्षेत्ररक्षण मानस यांचं. आता मात्र 5 चेंडू खेरीज धावसंख्या झाली ती म्हणजे 7. थोडीशी मंद अशी सुरुवात. दिलीपजी कोटकर ओ लंगोटी स्टार दिलीप कोटकर पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका आणि त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण होतं. महेश जीवाचा आटापिटा करून करून आपल्या विजयाच्या दिशेने पदार्पण करण्यासाठी प्रयत्न करतात. महेश भोईर जबरदस्त कामगिरी चांगलीच गोलंदाजी केली महेश भोईर यांनी. षटक संपत षटकाखेरीज धावसंख्या झालेली ती म्हणजे 8. एकही गडी बाद झालेला नाही. 8 धावा झालेल्या आहेत. लवकरात लवकर डिसिजन घ्यायचा आहे. गोलंदाजीचा भार कोणाकडे तरी द्यायचा आहे. फलंदाजीसाठी आलेले सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात टिकून राहिलेले ते म्हणजे जितेंद्र वैती व सुनील पाटील.
अंगिक दुसरं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी दिलीप कोटकर. ओ हो हो सज्जन दिलीप कोटकर. दिलीप कोटकर बघायचं, फिरकी गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज. त्याला कोण फोडतंय का तोच किती विकेट घेतोय बघायचं. पाण्याच्या बाटल्या, पाण्याचा बॉक्स तिथे घेऊन, तिथे बॉक्स आहे एक तर नेऊन द्या मागचे. टाइमपास करू नये दिलीप कोटकरांना विनंती आहे. पंधरा ओव्हर मध्ये 3 ओव्हर झालं पाहिजे 15 मिनिटात. काल डाळ भात जेवण होतं, बरंच राहिलं होतं, पण आज चिकन मटन आहे ते अजिबात राहिलेलं नाही आहे. ओ हो हो करारा षटकार, अनुभवी फलंदाज जितेंद्र वैती जितुदा यांच्याकडनं षटकार. ओ हो जितू वैती आणि दिलीप यांना पुन्हा एकदा. आणि आता मात्र कोणत्याही पद्धतीची घाई न करता जमिनीलगत मारलेला फटका, त्यावर निश्चित एक धाव पूर्ण करता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नकार. दिलीप कोटकरांना षटकार मारल्यानंतर त्यांची मनस्थिती कशी बिकट होते ती चांगलं सगळ्यांना माहिती आहे व ते गडीबाद करण्याचा प्रयत्न करतात. आता मात्र धावसंख्या झालेले 1 षटक 2 चेंडू 15 धावा. लवकरात लवकर स्पीडअप करायचा सामना. रामेश्वर वैती, ओ हो वैभव वैती, सतीश शिंदे, गणेश पाटील, धनेश्वर भोईर, दिनेश वैती, जबरदस्त असे खेळणारे रणजित पाटील. आता मात्र चेंडू खाली कोण आहे, तू मै आणि गणेश भाई यांनी झेल सोडलेला आहे, जीवदान भेटलेलं आहे सुनील दादा यांना. पुन्हा एकदा स्ट्राईकला आता मात्र पोहोचलेले आहेत जितेंद्र वैती. धावसंख्या झालेली आहे 16 धावा. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज दिलीप यांचा चौथा चेंडू खेळण्यासाठी सज्ज जितेंद्र वैती. ओ हो हो एन्जॉयची मॅच. आता बघायचं कोणत्या पद्धतीने दिलीप वैती लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. ओ हो दम है तो रोक के बता दिलीप कोटकर. अशा पद्धतीने कामगिरी करताना जितेंद्र वैती चौफेर नजर फिरून कोणत्या दिशेने चेंडूला कलाटणी देणं, षटकार चौकार मारायचा व कोणत्या पद्धतीने आउट करायचा असा प्रयत्न. गोलंदाज फलंदाज यांच्यातला हा ताळमेळ, तो ताळमेळ कोणाला साध्य होतं ते बघायचं आहे. शक्ती कोटकर चांगलीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने भर पडते. 1 षटक 4 चेंडू धावसंख्या झालेली ती 17 वर खतरा होतोय का नाही बघायचं आहे. 17 उर्वरित 2 चेंडू, उर्वरित 2 चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात. पुढे आक्रमक फलंदाज सुनील पाटील. ओ हो 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 अनुभव सगळ्यांकडे आहे, अनुभव वैती पण या ठिकाणी आहे. ओ हो मंकी विकेट घेण्यास माहेर. नो बॉल, फ्रीचा चेंडू. सुनील दादा बघायचा कितपत त्याचा फायदा घेत आहेत आणि दिलीप कोटकर पुढे येऊन खेळण्याचा तो गोला काय करू कसं नाही, त्यांच्या मनात काय चाललंय ते कोणी सांगू शकत नाही. पुढचा चेंडू. आता मात्र सुनील दादा चांगला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फिरकी गोलंदाज तू है तो मैं हूं. हा 1 चेंडू शिल्लक. मेवणा गोलंदाजी करतोय भाऊजीला. भाऊजीचा विकेट घ्यायला तुला का वाटतं का भाऊ, मारायला दे. जबरदस्त. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. शेवटचा चेंडू दिलीप कोटकर यांचा. समोर
अनुभवी फलंदाज सुनील पाटील. सुनील दादा पुन्हा पुन्हा तसाच प्रयत्न, परंतु जितू वैती एक अनुभवी आहेत, ते सुद्धा तुम्हाला चकवत आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यास सज्ज. आता मात्र जेल खाली मानस आणि हा चौकार गेलेला आहे. करारा चौकार. 4 ने धावसंख्येत भर. 2 षटक संपतात. 2 षटकाखेरीज धावा. फटकावलेले आहेत. जाम झोडलंय त्याला दिलीप कोटकर यांना. दिलीप कोटकर यांना जाम झोडलंय. 13 धावा मारले दिलीप कोटकर यांना. 13 धावा. पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाजीचं वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत. कोण टाकतंय तर बघायचं. वैभव टाकतंय की सतीश टाकतोय. त्यांच्यामध्ये काहीतरी चिव्हा मीटिंग झालेली आहे त्यांच्या. लवकरात लवकर खेळायचं. चला पटापट करायचं. रनअप करायचं. चहा आलेला आहे. कमिटी मेंबरांनी चहा पिऊन घ्यायचा. आता मात्र बघायचं 2 षटकामागे 22 धावा झालेत. उर्वरित 2 षटकामागे किती धावा फटकावतात. खेळण्यासाठी सज्ज तयार आहे ते जितेंद्र वैती व त्यांच्यासोबत सलामीचे आलेले फलंदाज सुनील पाटील. दोघांनी अजून एकमेकांना चिटकून ठेवलेले. सलामीची थोडी चिटकून राहिलेली. अर्जुनी कुठं जात नाहीये. फेविकॉल सारखे चिटकलेले. त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करतात ते म्हणजे वैभव वैती. बघायचंय कोणत्या पद्धतीने खेळतात वैभव वैती यांची. नार्को टेस्ट करायला लागेल कोणत्या पद्धतीने काय खेळतात बघायचं. पहिला चेंडू वैभव वैती यांचा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जितेंद्र वैती, परंतु आता दरम्यान एक धाव पूर्ण होती आहे. लेग बायच्या स्वरूपात अंपायरनी डिसिजन कळवायचा आहे. ओके. 23 धावा झालेल्या. 2 षटक 1 चेंडू मागे 23 धावा. आता मात्र स्ट्राईकला पोहोचले तर सुनील पाटील. सुडक आणि हा कव्हरचा चेंडू मारलेला फटका जमिनी लागत आहे. दिलीप कोटकर हे बॉल पकडण्यासाठी येतात, पण चांगला क्षेत्ररक्षण होते. दरम्यान ह्या दोन्ही धावा पूर्ण होत्या. 2 धावसंख्येत पुन्हा भर होते. धावसंख्या होती ती 25. उर्वरित राहिलेले फक्त आणि फक्त 4 चेंडू वैभव यांच्या खात्यातील. वैभव यांच्या गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आलेले आहेत आणि सुनील दादा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान निर्धाव टाकलेला चेंडू हो वैभव यांनी सोकावून घेतलेली गोलंदाजी. वैभव वैती सतीश यांना बोललं मी टाकतो, अनुभवी आहे मला सुद्धा. आणि आता मात्र उर्वरित 3 चेंडू सुनील भाई कशा पद्धतीने खेळतात ते बघायचं आहे. आता पुन्हा एकदा सतीश आणि हो आणि या ठिकाणी थोडस मिसफिल्ड झालेलं आहे. हा ना या ठिकाणी काय चाललंय, काय घडतंय, काय बिघडतंय या ठिकाणी. हो धावून मला वाटतं ह्या धावून 4 धावा काढलेल्या आहेत. त्या ठिकाणी 1 धाव होती, त्या ठिकाणी धावून 4 धावा काढलेल्या आहेत. आगळं वेगळं दृश्य या ठिकाणी बघायला भेटतं. प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी आनंद घेत आहेत. खेळणारे आनंद घेत आहेत. ऑनलाईन बघणारे प्रेक्षक सुद्धा हसत असतील. पोटात दुखत असेल हसून कारण की हा खेळच आहे हसण्याचा, हा खेळच आहे एकोप्याचा. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. हो सुनील दा रिवर्स पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगलीच गोलंदाजी करतायत. वैभव आटापिटा करतात जीवाचा. कमीत कमी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात, परंतु त्यांचे साथीदार त्यांना साथ देत नाही. शेवटचा चेंडू शिल्लक. चाय वरती आहे तुम्ही पिले तुम्हाला काय पिवायला पाहिजे. हो आणि बाद. काय बाबा घडतंय बिघडतंय आणि बाद झाल्या. पहिला गडी बाद पहिला हादरा सुनील दादा यांच्या स्वरूपाने पडलाय. त्यांच्याकडनं पत्के कॅचसाठी 1000 रुपये आणि धावसंख्या 3 षटक झालेले. 3 षटकाखेरीज धावसंख्या झालेले 29 धावा झालेल्या आहेत. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. त्या शेवटच्या षटक
अनुभवी फलंदाज नीरज वैती आणि वैती, नीरज वैती, जितेंद्र वैती, वैती आणि वैती फॅमिली. आणि त्यांना थांबण्यासाठी या ठिकाणी अपोजिट टीम मध्ये सुद्धा जितेंद्र वैती यांचा पुतण्या मानस वैती तसेच वैभव वैती. ओ हो आपापसामध्ये लागलेली मॅच, त्यामध्ये कोण खेळते कोण जिंकते हे बघायचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज तयार जितेंद्र वैती, डावखोरे फलंदाज खेळण्यास सज्ज. यानंतर विकी तर कृपया करून चाय प्यायला, ज्याने चाय नसेल पिली तर समालोचक चाय ठेवले आहे, तर चायचा लाभ घ्या, येऊन चाय पिऊन घ्या. जर या सामन्यात जो संघ जिंकेल त्याला 2000 रुपये पारितोषिक देण्यात येईल किरण पाटील कडून, आणि जो हारेल त्याला 1000 रुपयाचा पारितोषिक देईल किरण पाटील यांच्या माध्यमातून. इथं मात्र झेल खाली क्षेत्र पण झेल काय भेटत नाही. तर प्रत्येक कॅचला गणेश पाटीलला 1000 रुपयाचा पारितोषिक लावलंय मुकेश याने सोनू, प्रत्येक कॅचला 1000 रुपये. तर बघूया स्ट्राईकला असेल बारकेदा डावखोऱ्याचा फलंदाज कुठल्या प्रकारे बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा दिशा भटकतोय सतीश आणि वाईट बॉल टाकतोय. तर जिकेल त्याला पुन्हा एकदा सांगतो, जो संघ जिकेल त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक असेल किरण पाटील यांच्या माध्यमातून, आणि जो हारेल त्यालाही 1000 रुपये भेटतील किरण पाटील कडून. रविवारचा वार, धनेश भोईरचा वार. इथं मात्र झेल खाली आलता क्षेत्ररक्षक, आज चांगली डाय मारले पण झेल मात्र त्याला भेटला नाही. रामेश्वर यांना इथं मात्र रन पूर्ण केलेत. रविवारचा वार, क्रिकेटचा वार. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क हे नेहमीच. अंपायर किती रन आहेत? 3 रन. ते बोलतात ना, सासू मेली खोकून खोकून, जावई आयलाय 90 टाकून, आणि षटकार मारतो इथं वाकून, पण षटकार अजूनही एकही आला नाही. एक जितेदानी मारलाय बारकेदानी. बायको करा चकनी पण मेवणी बघत चिकनी. नक्कीच असं उदाहरण इथं क्रिकेटमधून दिसतंय आपल्याला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल खाली क्षेत्ररक्षक. इथं मात्र झेल पकडला जात आहे, चांगला झेल. नक्कीच बोललो होतो बायको करा चकनी पण मेवणी बघा चिकनी, तसं उदाहरण दिलं इथं झेल पकडून. आपल्याला सांगतायत. आता मात्र नवीन आलेला फलंदाज बिल्डर हर्षद. तर बघूया कुठल्या प्रकारे बॅटिंग करतोय हर्षद. हर्षद जोशी. नक्कीच बोललं जातं 40+ यांच्या पण माध्यमातून चांगला क्रिकेट खेळ केला जातोय, कारण की धनेश भोईरला एकही चेंडू भेटत नव्हता, त्यांच्या हातातून झेंडू सुटला गेलाय. पण एक धनेश भोईर एक मोठे क्रिकेटर आहेत. बघूया त्यांची बॅटिंग बाकी आहे, त्यांची बॅटिंग त्यांच्यापर्यंत येते का? एवढा मोठा गॅप ठेवलाय धनेश भोईर, तिकडे कोण फिल्डर नाही का? प्लीज लवकर खेळा, अजून सामना खेळवायचा, फायनलचा सामना. 5 मिनिटं बाकी आहे तुम्हाला सतीश. सतीश दादा चांगली गोलंदाजी करतो इथं मात्र. आता सतीश शिंदे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, इथं चांगली विकेटही करतोय गणेश. आतापर्यंत धाव संख्या धावपळकर लागते मात्र 36 धावा. अजून एक चेंडू शिल्लक असेल. सतीश शिंदे एक चेंडू शिल्लक आहे तुमचा. एक बॉल 1 टू गो, लास्ट बॉल. एक बॉल बाकी, एक षटकार मारला तर मॅच 42 वर जाईल. एक बॉल बाकी आहे. चांगला स्कोर मात्र इथे उभा केलाय आतापर्यंत. कुपा या संघाने 36 धावा,
36 धावा. जितू दायाने काय बॅटिंग केले बारक्यादाने, आपल्या संघाला अक्षरशः सांभाळले आणि या स्पर्धेत मोलाचं सहकार्य केले. मात्र तेच आपले पुष्पराज कोटकर, संजय कोटकर, मिलिंद पाटील, उषाताई पाटील व निखिल पाटील. एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, पहिला वाईट, दुसरा 2 रन, तिसरा वाईट, परत 3 रन, परत विकेट, नंतर डॉट आणि डॉट. लास्ट बॉल बाकी आहे. असे 5 बॉल झालेत. तुम्हाला इथं मोजून सांगतोय आम्ही. प्लीज टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. तुम्हाला नम्र विनंती आहे, कमिटी भडकले. वैभव दादा प्लीज फास्ट. लास्टचे 2 मिनिटं राहिले. सतीश 2 मिनिटं नाही, 1च सेकंड राहिलाय. 1 सेकंड. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लेग साईडला टळवलाय. चांगली कॅच घेतली तो क्षेत्ररक्षक. इथं मात्र 1 धाव पूर्ण. बघता बघता दुसरी ही धाव पूर्ण. काय लाजबाब बॅटिंग केले बारक्या दादाने. आता पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, या स्पर्धेत मोलाचे सहकार्य केले. मोलाचा वाटा होता तोच म्हणजे पुष्पराज कोटकर, संजय कोटकर, मिलिंद पाटील, उषाताई पाटील, निखिल पाटील, तसेच विनोद पाटील, वैशालीताई पाटील, सुषमा भोईर, सुषमाताई भोईर, रवी जोशी, रोहिदास पाटील, प्रभाकर पाटील, राजेंद्र नरेश पाटील, तसेच राजेंद्र गजानन पाटील, विजय गजानन पाटील, तन्मय नामदेव पाटील, अनिल कोटकर, सचिन आत्माराम पाटील, किरण नरेश पाटील यांचं मोलाचं सहकार्य या GMCPL गावदी कमिटी प्रिपेलचं. त्यांनी प्लीज फिल्डिंग लावून घ्या. जितेंद्र वैती बारकेडा प्लीज, तुमचे जे आहेत 11 खेळाडू, 11 आहेत का 15 त्यांनी लवकर पाठवा. आणि सतीश तुमचा संघ वैभवदा ग्राउंडच्या बाहेरून बॅट्समॅन पाठवा. सज्जनदा DM नाना डॅशिंग डायनॅमिक तुम्ही स्टेज वरती या. तुमचंही मंडळातर्फे सहर्ष स्वागत आहे. एक अशी डॅशिंग पर्सनॅलिटी DM नाना. दुर्गेश पाटील तुमचं क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. ऑफ 4 विकेट्स. अजूनही आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा बाकी आहे. मेगा फायनल. प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. प्रॅक्टिस नंतर करूया आपण. फायनल खेळवायची आपल्याला अजून. आणि इथं मात्र सहर्ष स्वागत DM पाटील यांचं मंडळातर्फे. डॅशिंग डायनॅमिक DM पाटील पर्सनॅलिटी यांची नक्कीच आपण बघतो. प्लीज रनाची पेनल्टी देण्यात येईल. 4 वाजून 16 मिनिटं झालेत आणि अजून 5 मिनिटं तुमच्याकडे आहेत. अजून तुम्हाला 20 मिनिटं आहेत. ती 4 ओव्हर संपवायला 20 मिनिटात संपून जावा. संपली पाहिजे 4 षटकं. प्लीज बॉल पुरवा. स्टेजवर या. आणि विशाल पांडे तुम्ही पण या. सहर्ष स्वागत सुस्वागतम. गोलावाल्याकडे गेलो होतो आणि गोला मागितलं त्याला, तर तो गोला देत नव्हता. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. 39 धावांचं टार्गेट आहे. तर 39 धावा कुठल्या प्रकारे ठोकल्या जातील. आता मात्र संघाचा पहिला आणि स्वतःचा पहिलं षटक घेऊन आलाय मात्र तोच कॅप्टन कुल बारकादा जितेंद्र वैती.
इथं मात्र स्ट्राईकला असेल महेश भोईर तडकेबाज फलंदाज, त्याच्यासोबत असेल तोच म्हणजे मानस, एक फिटनेस मॅन मानस वैती. बघूया कुठल्या प्रकारे या 39 धावा कुठल्या जातील दोघांच्या माध्यमातून. पहिला चेंडू, पहिलाच चेंडू इथं नकारात्मक टाकला तर व्हाईट बॉल बारकेच्या माध्यमातून. इथं मात्र कुठेतरी लाईन पकडायला लागेल. व्हाईट बॉल टाकलाय पहिलाच. इथं मात्र पहिलाच बॉल व्हाईट टाकलाय. इथं दुसरा बॉल मात्र इथं डॉट बॉल. संकेत पाटील यांचंही सहर्ष स्वागत मंडळातर्फे. इथं मात्र दुसरा बॉल इथं निर्धाव टाकलाय. आता मात्र कमबॅक करतोय बारकेदा. बघूया इथं मात्र फुल टच बॉल मारण्याचा प्रयत्न होता. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र नवीन होते वैतीने चांगला झेल पकडलाय. परतावा लागेल. इथं मात्र महेश भोईरला डगआउट मध्ये पहिला हादरा, पहिला गडी बाद. डीजे प्लीज. ऑफ साइडला चापट मारायचे मात्र नुसती, तोच म्हणजे वैभव वैती. रिवर्सचा बादशाह, रिवर्स मारायचा पहिल्या टाइमाला. तर बघूया रिवर्सची आठवण करून देईल का आपल्याला. 1998 मध्ये रिवर्स मारायचे. इथं मात्र मोठा फटका मारचा प्रयत्न. जेल खाली क्षेत्ररक्षक, जेल चित बाद. भाई यांनी चांगला झेल पकडलाय. पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार ठरतोय वैभव वैती. महेश भोईर दिसतील आपल्याला मैदानात, त्यांचा संघ आहे. तर बघूया एक दोन विकेट आतापर्यंत पटकवलेत बारक्यादाने जितेंद्र वैती याने. काही लाजवाब गोलंदाजी केली जाते. आता मात्र नवीन आलेला फलंदाज सतीश शिंदे तडाखेबाज फलंदाज. बघूया कुठल्या प्रकारे आपल्या बॅटिंग करेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. इथं मात्र नवची संधी पण वाचलेत सतीश शिंदे. आता मात्र नवीन फलंदाज मानस वैती तडाखेबाज फलंदाज. कालच्या दिवसात 3 षटकार ठोकले होते. इथं मात्र कालचा दिवस अक्षरशः गाजून ठेवला होता या मानसने. लांब लांब षटकार मारले होते. तर बघूया जितेंद्र वैती याच्यावर पडेल का भारी मानस वैती. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय मात्र इथं निर्धाव. लाजवाब गोलंदाजी, एक्सपिरियन्स बोलतात ना क्रिकेट मध्ये, एक्सपिरियन्स पाहिजे. काका आणि पुतना एकमेकासमोर दिसतील आपल्याला. पुन्हा एकदा मानस वैती. मोठा फटका मारायचा होता. ढूंढते रही जाओगे. इथं जखडून ठेवलंय बारकेदाने. एकही फटका मोठा सजू दिला नाही आपल्या षटकामध्ये. लाजबाब गोलंदाजी. षटक क्रमांक पहिलं संपलं जाते आणि धावसंख्या धावपळकर लागतात ते मात्र 3 धावा फक्त आणि फक्त. लाजबाब गोलंदाजी केले आपल्या षटकामध्ये. फक्त 3 धावा खर्च केले त्या बारकेदाने. 3 झाले ना मग ते. आणि अर्जुनच्या माध्यमातून लावले सकाळपासून आपण ऐकतोय.
प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. अर्जुनचा मित्र आण्या मात्र आज कुठं दिसत नाही. अनिल कुठे असेल तुम्ही संचालक कक्ष ते अनिल. हॅलो ज्युनियर डॉक्टर दुर्गेश पाटील. ओ हो पहिला चेंडू आणि मानस यांची झेल होतोय का नाही आणि झेल सोडलेला आहे. ओ हो दुर्गेशने डोक्यावर हात मारलेला आहे. त्याच्या फीट झालेल्या आहेत आणि डोक्यावर हात मारलेला त्याने. आता काय करायचं. मानस सारख्या माणसाची कॅच टाकले. मानस काय करणार. आय माय करेल एक करेल बघा बाबा 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 बाबा. परंतु खरोखरच झेल थोडा हा होता न होणारा झेल होता. जबरदस्त असा प्रयत्न केला. नीरज यांनी जबरदस्त प्रयत्न केला. दुर्गेश यांनी डोक्यावर हात मारला. मानस आता मात्र बॉडीचा पुरेपूर उपयोग करणार आहे. बघूया कोणत्या पद्धतीने खेळतोय आणि आता मात्र सरळ जातोय हा चेंडू सीमा रेषा पार. हो हो मात्र मानस हा आतल्या साईडला चेंडू यावर एक धाव दुसरी धाव आणि या ठिकाणी गिरीश यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. गिरीश चलबे चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावा पूर्ण. हो हो सतीश सतीश उर्फ लाडाने प्रेमाने सगळ्यांनी नाव ठेवलेलं आहे त्याचं म्हणजे सतीश उर्फ शिंदे. जबरदस्त. हो जबरदस्त अशी गोलंदाजी दुर्गेश पाटील. अजूनही वयाने जरी खचले असतील तरी त्यांचा अनुभव दांडगा. जबरदस्त असा अनुभवाने चेंडू टाकला. स्कोअर सांगायचा स्कोअर झालेला आहे तो 2 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. अजूनही 11 धावा झालेल्या आहेत. सज्जन हा टेन्शन मध्ये आलेला आहे. आता मात्र मानस यांचा झेल हवेत आहे. कोण घेतय काय काय करतायत सेफ पद्धतीने. ओ हो हो आणि काका त्याला बाद करण्याचा प्रयत्न परंतु काकांनी बाद केलं ते सतीश शिंदे यांना. ओ हो सतीश शिंदे यांनी मोलाचं सहकार्य केलं आपल्याला. तेच सतीश शिंदे कर्णधार. नवरा तुम्ही बायको तो बायको तुम्ही नवरा अशी आमची जोडी बघायचंय कोण खेळतंय. आम्हाला पनोती लावून हरवला होता आणि तोच फायनल मध्ये गेलाय. तो जिंकला तरी आम्हाला खुशी वाटेल. बघूया कोण जिंकतंय कोण हरतंय. 40+ फायनलचा सामना कोण जिंकतंय ते बघायचं. आता तडाखेबाज मानस दुर्गेशांच्या गोलंदाज हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू अनुभवी चेंडू. हो हो दुर्गेशनी सगळे कामधंदे सोडून पुन्हा एकदा क्रिकेट क्षेत्रामध्ये ह्यांनी लक्ष घातलं पाहिजे. PhD केलेली त्यांनी. आता मात्र सगळ्यांना कान मंत्र देताना तुम्ही इकडे जा तुम्ही तिकडे जा. दुर्गेश पाटील आमचे परम मित्र. आतापर्यंत 12 धावा झालेत. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल अजूनही. फिल्डर आतमध्ये येऊ नका प्लीज कुणीही आतमध्ये येऊ नका. पेनल्टी लागेल. 40+ क्रिकेट. ओ वैभव ती आतमध्ये येऊ नका प्लीज तुम्ही लक्ष द्या. आले गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. निमेश निमेश सक्षम हा सक्षम सक्षम. ओ हो सक्षम आणि मागच्या वेळेमध्ये चांगली गोलंदाजी केलं तर स्वतः सक्षम आहे तो. सगळ्यांना कैलाश कोटकर यांचा मुलगा सक्षम. ओ हो कैलाश कोटकर सुद्धा त्यांच्या टाइम मध्ये भरपूर अशी गोलंदाजी फलंदाजी केली होती. त्यांचा मुलगा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कसं कामगिरी करतात ते बघायचं आहे. दरम्यान निमेश दिलीप कोटकर आणि सरळच्या दिशेने तटवलेला मारलेला फटका त्यावर निश्चित एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि जवळजवळ दुसरी धाव पुन्हा तिसरी धाव घेण्यासाठी दिलीप धावतायत आणि नको नको काय काय करतायत. हा हा
छोट्या पोरांनी त्यांची हवा टाईट करून ठेवले. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज निमेश. निमेश यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी दिलीप कोटकर. आणि आता मात्र झेल हवेत, परंतु दिलीप कोटकरचा झेल पकडणं म्हणजे दिलीप कोटकर का झेल पकडलं म्हणजे अशक्य गोष्ट. बॉल टू रन किती आहे ते सांगा. 10 चेंडू 10 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आमचे परम मित्र दिलीप कोटकर. त्यांचं पूर्ण खानदान त्यांच्या घरातून खिडकीतून सामना पाहतात. त्यांचा पूर्ण ओ हो हो षटकार मारण्याचा प्रयत्न दुर्गेश. ओ हो एक परम मित्र दुसऱ्या परम मित्राला बाद करतोय. जबरदस्त दुर्गेश यांनी झेल टिपला आणि पप्पी घेतली त्या चेंडूवर. पहिल्यांदाच समोरासमोर चेंडूवर पप्पी घेताना ओ हो हो गोलंदाज सख्खे बंधू दोघे जण खेळण्यासाठी सज्ज. भावाला भाऊ बांधण्यासाठी सज्ज झालेले आहेत. लवकर लवकर खेळायचंय लवकर. सक्षम बॅट्समॅन बॉलर निमिष सख्खे भाऊ बघायचं कोण खेळतंय. ओ पुढे खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांकडनं दात परंतु निर्धाव चेंडू. आता काय घडतंय काय बिघडतंय. हो हो डोक्याची काशी डोक्याची वाट लागलेली. कोणता संघ जिंकतोय फायनल 40+ मध्ये कोण स्टारचा खेळ होतोय पाहण्यासाठी तमाम क्रिकेट रसिक ऑनलाईन सामना पाहतायत. आणि या ठिकाणी क्रिकेट रसिकांचं खूप खूप स्वागत गावदेवी मैदानमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा आता पंच उमेश मडवी यांच्याकडनं नकारात्मक चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येत 1 ने भर होते. खेळण्यासाठी सज्ज तयार. कोण कोणत्या पद्धतीने खेळ कोण फायनलचा सामना मारतोय. 17 धावा झालेल्या आहेत लक्षात घ्यायचंय. 8 चेंडू आणि 22 धावा सक्षम. आता मात्र भाऊ भाऊ यांच्यामध्ये लढाई लावू आणि दरम्यान एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दुसरी धाव पूर्ण केली आहे. धीमे से ओ हो फायनलचा सामना. फायनल मध्ये कोण विजयी होईल पराजित होईल प्रत्येकाला गोल्ड मेडल सिल्वर मेडल मिळणारच आहे. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. रामेश्वर वैती यांचे हात बाहेर घ्यायचे. बाउंड्रीच्या आतमध्ये हात आहेत ते. आणि तिसरी धाव घेण्यासाठी धावतात की नाही परंतु दुर्गेश चीते की चाल बाज की नजर. आणि दुर्गेश का चेंडू हातात असताना धाव काढणं शक्यच नाहीये. अहो वैभव वैती पुढे यायचं नाही. बघा तुम्हाला शेवटची वॉर्निंग. या ठिकाणी कॅमेरा तुमच्याकडे लावलेला आहे. दिलीप कोटकर तुमच्या बघा आता पेनल्टी पडणार आहे. तुम्हाला नंतर बोलायचं नाही. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज तयार. लवकर टाइमपास करू नका. फायनलचा सामना खेळायचा आहे. फायनल मध्ये या ठिकाणी आता काय जाम जीव घालतोय हो माझा मित्र बाबा. सहा चेंडू आणि 18 धावा. ओ हो हो शक्य ही अशक्य करतील स्वामी. बघायचंय कोण जिंकतंय कोण हरतंय. खेळण्यासाठी सज्ज तयार. फायनलचा सामना फायनल वाले फायनल. सुनील दादा वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक. उमेश यांच्याकडनं इशारा येतोय. आता मात्र धाव संख्येत 1 ने भर. समीकरण थोडस बिघडतंय चेंज होतंय. कोणासाठी चांगलं कोणासाठी वाईट. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 17 खतरा कोणाला बसतोय पत्रा.
राज वैदिकांना मानस यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मॅच काढून दिल्यानुसार आणि हा का रा रा मला वाटतं षटकार. ओ हो हो वैभव वैदी तुम्हाला पुन्हा पुन्हा एकदा नियम नियम तोडू नका कमिटी मेंबर. नियमाच्या विरुद्ध करू नका. चुना पुन्हा एकदा 4 चेंडू 10. ओ हो हो आता मात्र चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये गेलेला आहे. मानसांना पुन्हा स्ट्राईक भेटलेली आहे. दिलीप कोटकर यांचा आटापिटा झालेला आहे. वैभव वैती यांचा आटापिटा झालेला आहे. रामेश्वर यांना टेन्शन. गेटच्या आतून तुमची मुंडी बाहेर घ्या. गेटच्या बाहेर मुंडी ठेवा. हा पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र 3 चेंडू आणि फक्त 9 धावा. नावाजलेला फलंदाज नावाजलेले गोलंदाज पुढे ते सुनील दादा मारा करण्यास सज्ज. हा 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 आणि बघायचं आणि पंचांकडनं नकारात्मक चेंडूचा इशारा. या ठिकाणी कोण जिंकतंय कोण हरतंय आणि कोण फायनलचा मानकरी 40+ ठरतंय हे पाहण्यासाठी तमाम क्रिकेट रसिक ऑनलाईन पाहणारे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं खूप खूप खूप. सुनील दादा पुढचा चेंडू खेळण्यास सज्ज. मानस ओ हो हो खेळून काढलेलं आहे. आता मात्र टेन्शन वाढतंय प्रेक्षकांचं. टेन्शन वाढतंय गोलंदाजाचं. टेन्शन वाढतंय फलंदाजाचं आणि टेन्शन वाढतंय सगळ्यांचं. आणि हा सामना रंगतदार सामना सगळेजण ऑनलाईन पाहतात प्रत्यक्ष पाहतात. आता मात्र गणित 2 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी चेसिंग. यो सुनील दादा वन मॅन आर्मी. ओ हो हो दिलीप कोटकर हे आता तिथून कल्टी मारतायत. कॅमेरा फिरवा रे त्याच्याकडे. हे कॅमेरा दिलीप कोटकर वर कॅमेरा फिरव. कल्टी मारली कल्टी बघ. मागून गपचूप सांगत होता कल्टी मारली. आता मात्र खरोखरच सर्व श्रेय जाईल ते सुनील दादा यांना. तळाख्यात फलंदाज मानस वैती यांना सुनील दादा यांनी अनुभवाने गोलंदाजी फिरकी करून बाद केलेला आहे. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावा. मान्यवर जे आले असतील त्यांना विनंती आहे त्यांनी मंचावर यायचं. सर्व मान्यवरांनी मंचावर यायचं आणि हा विजयी संघ होतोय आमचे मित्र विजयी झालेले दुर्गेश पाटील डॉक्टर काशीनाथ पाटील यांचा संघ. दुर्गेश पाटील यांनीच ही संकल्पना केली होती 40+ सामने वेगळे करून खेळवायचे आणि दुर्गेश पाटील हाच जिंकलेला आहे. दुर्गेश पाटील यांचा उत्साह बघायचा. कॅमेरा मारायचा.